विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट भरतीमध्ये क्लर्क, शिपाई, त्याचबरोबर ड्रायव्हर आणि हमाल अशा 4 पदांच्या भरत्या या ठिकाणी होत आहेत. तर मुंबई हायकोर्टच्या अंडर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ या 2 ठिकाणीसुद्धा या भरत्या होत आहेत आणि पदसंख्या खूप मोठी आहे. तर आता आपल्याकडे जे आपले मुलाखत देण्यासाठी आले ते त्यांचं नाव आहे दत्ता मुघल. आणि दत्ता हा माझा स्टुडंट आहे. तो माझ्याकडे 2013 पासून तर 2018पर्यंत डी टी ऑपरेटर म्हणून होता. याचा त्याला खूप फायदा झाला आहे. आता दत्ताला मी प्रश्न विचारतो की हायकोर्ट भरतीसाठी जे विषय आहेत ते विषय एकदा समजून सांग आणि मार्किंग स्कीम सांग आणि मागच्या परीक्षेचं मेरिट पण सांग. हायकोर्ट भरतीसाठी मराठी हे 10 मार्कासाठी आहे, इंग्रजी हे 20 मार्कासाठी आहे, बुद्धिमत्ता 20 मार्कासाठी, गणित हे 20 मार्कासाठी आणि कम्प्युटर हे 10 मार्कासाठी आहे. आणि मागचा पेपर जसा सरांनी बोर्डवरती एक्सप्लेन करून ऑलरेडी दाखवलेला आहे, त्या पेपरचं कट ऑफ हे 64 लागलेलं आहे. याच्या अगोदरची जी भरती होत होती त्यामध्ये फॉर्म भरल्याच्यानंतर स्क्रुटिनी होत होती, पण आता स्क्रुटिनी न होता आता सर्वच जण परीक्षा देऊ शकतात. त्याच्यामुळे हे मागच्या जो ऑगस्ट 24चा जो भरती झालेली बॉम्बे हायकोर्टची, त्याच्यामध्ये ही कट ऑफ हा 64 गेलेला आहे. याच्या अगोदर फक्त तुम्हाला 45% मार्क पाहिजे होते. आताही तेवढंच दिलेलं आहे की तुम्हाला मिनिमम 45 मार्क घेणं गरजेचं आहे 90पैकी. तर आणि मागच्या वेळची 64 मेरिट लागली म्हणजे ते इथं कॅटेगरी असतं का, काही कॅटेगरी वाईज असतं काही कोर्टामध्ये? नाही, रिझर्वेशन काहीच नाही, कॅटेगरी नाही, ओपनमध्ये. आता ही जी भरती आहे याच्यामध्ये ही भरती याच्यामध्ये साधारणतः जे विद्यार्थी पात्र होऊ शकतात किंवा पहिली स्क्रुटी नव्हती, आता ओपन कोणी पण भरू शकतं का? आता कोणीही भरू शकतं, फक्त हे आता कट ऑफ लागेल. आता बरं, मराठीच्या प्रश्नांबद्दल सांग बरं, कसे कसे होते प्रश्न? मराठीचे मराठी सोपं राहतं. ॲक्च्युली मराठी पण म्हणायला सोपं राहतं, पण ते ट्रिकी क्वेश्चन राहतात. तुम्हाला मार्क्स फक्त बुद्धिमत्ता आणि गणित याच्यामध्ये जास्त पाहिजे. म्हणजे मराठी सोपं आहे समजा. हां, मराठी सोपं आहे, पण इंग्लिश पण तेवढं मात्र. इंग्लिश पण 20 मार्काचं आहे. त्याच्यामध्ये जे आता जो पॅसेज टाकला आहे तो 5 मार्काचा जर सोडला तर बाकीचे जे सगळेचे 15 जे क्वेश्चन आहेत हे पूर्ण व्हॉकॅब्युलरीवर आहेत. व्होकॅब्युलरीवरती म्हणजे मराठीचा आणि इंग्लिशचा अभ्यास करताना तुम्हाला व्होकॅब्युलरी बेस जास्त अभ्यास करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट, म्हणी, वाक्प्रचार, समाज शब्द, विरुद्धार्थ शब्द, अलंकारिक शब्द, त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि आर्टिकल्स क्वेश्चन टॅग याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले. तर कारण मी प्रश्नपत्रिका एक्सप्लेन केली त्याच्यामुळे मला माहिती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पॅसेजमध्ये रिकाम्या जागा भरून तुम्हाला 5 रिकाम्या जागावरती 5 प्रश्नांमधून तुम्हाला अनेक पर्यायामधून एक शब्द त्या ठिकाणी योग्य निवडायचा आहे. आता हा जो प्रकार आहे ना, याला क्लोज टेस्ट म्हणतात. हा 5 मार्कांसाठी हायकोर्ट भरतीसाठी. तर दत्ता मला सांग, ह्या पदासाठी म्हणजे आपण ज्याला ह्या पदासाठी पे स्केल किती असतो हायकोर्टसाठी? पे स्केल आता नवीन लागू झालेला आहे त्यांना मागच्याच वर्षी. तर 29,200 आहे. आणि सगळ्यांचाच म्हणजे हाय वाढलेला आहे. पिऊनचा वाढलेला आहे, स्टेनोग्राफरचा पण वाढलेला आहे. बरं, आता मला एक सांग, अभ्यास कोणत्या विषयावरती भर द्यायचा आहे मला सांग. म्हणजे हे जे विषय सांगितले तुम्हाला, तर याच्यामध्ये कोणत्या विषयांवरती भर देणं आवश्यक आहे जास्त? जास्त आत्ताच तुम्हाला सांगितलं जसं की इंग्लिश आणि बुद्धिमत्ता आणि गणित ह्या विषयावर जास्त भर द्यायला पाहिजे. आणि बाकीचं राहिलं कम्प्युटर हे 10 मार्काचं आहे आणि मराठी हे 10 मार्काचं आहे. बरं, टायपिंगसाठी किती मिनिटाचं टायपिंग असतं आणि कोणत्या भाषेत टायपिंग करावं लागतं तिथं? तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्याकडे टायपिंग हे 46चं सर्टिफिकेट असणं आवश्यकच आहे. त्याशिवाय तुम्ही फॉर्मच भरू शकत नाहीत, क्वालिफायच होणार नाहीत तुम्ही. त्याच्यामुळं टायपिंग लेखी झाल्याच्या नंतर तुमची टायपिंग होणार आहे. त्याच्यामध्ये 10 कमीत कमी 10 मार्क तुम्हाला पडायला पाहिजेत. 10 मिनिटाचा पॅसेज असेल त्याला 20 मार्क आहेत, पण कमीत कमी 10 मार्क पडायला पाहिजे त्याच्यावर. म्हणजे त्याचा कट ऑफ 10 मार्कांचा? हो, त्यांनी असं कंसातच दिलेलं आहे, जर तुम्ही टायपिंग पास नसाल तर तुम्ही त्या पोस्टसाठी तुमची पात्र ठरणार नाहीत. बरं, मला एक सांग, तुला किती मार्क्स पडले होते पॅसेजला अंदाजे? नाही, पॅसेजला म्हणजे मार्क्स काही सांगत नाहीत नंतर. नाही सांगत नाहीत नाही. का? बरं बरं. मुलाखतीमध्ये काय असतं, काही कागदपत्र पडताळणी असते फक्त? नाही, त्या मुलाखतीच्या अगोदरच आपली कागद पडताळणी केली जाते, बरं नंतरच ती मुलाखतीला बोलवले जातात. बरं. आणि मग मुलाखत काय आपल्याशी संदर्भातच असते, किंवा मग तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तिथे पाहिलं जातं की तुम्ही काम करू शकता की नाही करता, बरोबर हे आहे. त्यांना महत्त्वाचं आहे. कोर्टामध्ये काम करणारा व्यक्ती लागतो. हम्म.
म्हणजे कोर्टामध्ये कामाचा लोड असतो, पण एवढं सांगा कोर्टामध्ये असतो पण सिस्टमॅटिक काम आहे. सिस्टमॅटिक काम आहे. आता मला एक सांग, विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती बा, कोर्टाची परीक्षा आहे, पास होऊ की नाही, अभ्यास होईल की नाही आपला. तर मला एक सांग, म्हणजे अभ्यास दिवसातून किती तास केला तर विद्यार्थ्यांसाठी सफिशियंट राहू शकतो का, आपल्या आपल्या याच्यावरती असतं अवलंबून ते? असं काही नाही सर. अभ्यास हा सर्वांनाच हे सगळ्याच एक्झामचा लागू आहे यांना. तुम्ही कोणताही अभ्यास करा. इकडे तलाठी आता मी बॅच करतो सरांची, तलाठीची बॅच सकाळी करतो. जसा वेळ भेटेल तसा सरांच्या बॅच करतो. असं काही नाही. इंग्रजीच राहणार आहे. गणित बुद्धिमत्ता सारखंच राहणार. फक्त त्याची लेवल थोडी कमी जास्त होऊ शकते. दत्ता आता सध्या इन सर्व्हिस आहे आणि तो माझी सकाळची 6:30ची बॅच पण करतो, पोलीस भरतीची पण लेक्चर करतो. याचा अर्थ असा आहे की माणसाने आयुष्यभर विद्यार्थी राहावं. आता तो आणखीन काही वेगळ्या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याच्या या कार्यासाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया. आणि हायकोर्ट भरतीसाठी मला असं वाटतं की ह्यावेळेस महाराष्ट्रातील सर्वात जास्त विद्यार्थी फॉर्म भरतील. आणि मला एक सांग, टायपिंग इंग्लिश असतं का मराठी असतं? आताच अगोदर सांगितले टायपिंग फक्त इंग्लिश लागते तुम्हाला हायकोर्टमध्ये. मराठीची आवश्यकता नाही आहे. हो. मराठीचं. हो. पण ही जी बंपर भरती आहे, तिन्ही बेंचला जागा आहेत त्या. त्यामुळे सर्वांनी अभ्यास करा, सरांचे बॅचेस करा. जे लेक्चर जे इंग्लिश असेल काही असो, असं नाही की बा तुम्ही तलाठीची बॅच आहे म्हणून आपल्याला लागू होणार नाही. इंग्लिश हे सगळ्यांनाच लागू होतं. त्यामुळे तुम्ही जी बॅच असेल ती करत चला सरांचं, आणि इंग्रजी मराठीचे लेक्चर करत चला. आता उद्यापासून मी काय करतोय की आपली बॅच सुरू होते, आपण बॅच टाकून ठेवली ॲपमध्ये, पण बॅच अजून आपण ॲथोराईज अशी किंवा अधिकृतरित्या आपण लॉन्च केलेली नव्हती. तर उद्या सोमवारपासून आपण ही बॅच लॉन्च करतोय. तर त्या ठिकाणी ही रेकॉर्डेड प्लस लाईव्ह दोन्ही स्वरूपातली बॅच राहील. तर दत्ता, मला असं वाटतं की तुझ्याबरोबर भरती आल्या पोरांची नावं सांग बरं जरा, काही सगळ्या जिल्हा आणि त्या याच्यात सांग. माझ्याबरोबर जेव्हा मी आता म्हणजे पहिली ओळख नव्हती, आता जेव्हा मी तिथे गेलो त्यावेळेस सगळेजण मला म्हणतात की मी शिंदे सरांचा विद्यार्थी आहे. हा म्हणते सगळे शिपाई लोक. आताची जी बॅच पूर्ण झालेली आहे, माझ्या वेळेस तरी नव्हती, पण ह्या वेळेची आत्ताची जी बॅच आहे पूर्णच शिंदे सरांचे विद्यार्थी येतं. ते सगळेच म्हणतात की आम्हाला सरांची भेट घालून द्या, सरांना क्लासवर घ्या. मी कधी पण त्यांना चला म्हणतो. म्हणजे ऑलमोस्ट आपले विद्यार्थी सगळे शिंदे सरांचेच आहेत. तुम्हाला एक त्यांचे नावं जर माझ्या बॅचचे जर म्हटलं तर आमच्या क्लास म्हणजे मी सरांकडे जे कामाला होतो, म्हणजे सरकडे जॉबला होतो, त्याच्यामध्ये राम बुद्धवंत आहे, हा अमोल जंगले आहे, मी आहे. त्याच्यानंतर एक आमचा क्लासचे जर सांगायचे तर क्लासचे कमीत कमी 10 मुलं माझ्यासोबत येतं माझ्या बॅचचे. आताचे तर पूर्णच येतं. तर विश्वास ठेवा आमच्यावरती. आणि मी तुम्हाला बरं, मला हां, तू आता मगाशी मला सांगितलं की ही भरती कधीपर्यंत होऊ शकते, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ही भरती ही लवकरात लवकर होणार आहे. आता 5 जानेवारीपर्यंतची शेवटची तारीख फॉर्म भरण्याची दिलेली आहे. त्यामुळं फॉर्म तुम्ही 5 तारखेची वाट बघू नका, लवकरात लवकर भरून टाकायचा. नंतर काय होतं, साईट थोडीशी हे हँग होऊ शकते किंवा मग जे काय असेल, तर तुम्ही ही कमीत कमी एप्रिलपर्यंत भरती होण्याची चान्सेस आहेत. बरं, दत्ता या ठिकाणी आला, त्याने खूप चांगल्या रीतीने माहिती सांगितली. आणि त्याला मी पुढच्या परीक्षेसाठी सुद्धा शुभेच्छा देतो, कारण तो आता अभ्यास करतोय आणखीन बाकीच्या क्षेत्रात येण्यासाठी सुद्धा. तर आपले सुद्धा खूप खूप आभार ह्या इंटरव्ह्यू पूर्णपणे पाहिल्याबद्दल. धन्यवाद.